नमस्कार. कुत्र्याची शेपडी केन्नाच सरळ जावंक शकना हे कित्याक म्हणटा ते म्हाका दिसता गोंयची काँग्रेस पार्टी परत परत प्रूव्ह करता. ह्या पार्टीन तुम्ही जाणा डिफेक्शन म्हळ्यार एक परंपरा जाल्ली आसा आणि वर्साची वर्सां जाली गोंयान कितलेशेच तांचे आमदार काँग्रेस पार्टीच्या सिंबलाचेर निवडून येतात आणि ही पार्टी ह्या आमदारांक काडून बीजेपीक विकता. आता ह्या देवाचो सोपूत घेऊन फट मारपी पार्टी जी आसा ह्या जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनात गोंयकारांनी परत एकदा विश्वास करून तांकां थोडे मतां दिल्ली, थोडी सीट्स दिल्ली, पूण ह्या घातकी पार्टीन परत गोंयकारांक फटयले. तुम्ही जाणा की आज जिल्हा परिषद साऊथ गोवाचे चेअरपर्सन आणि व्हायस चेअरपर्सनाचे इलेक्शन आशिल्ले. आता साऊथ गोवा जिल्हा परिषदान 25 मेंबर निवडून आयिल्ले. हातूंचे 15 मेंबर भारतीय जनता पार्टी आणि तांचे एलायजाचे आशिल्ले, 8 मेंबर काँग्रेस पार्टीचे आशिल्ले, एक गोवा फॉरवर्ड आणि एक आमची आम आदमी पार्टीची आशिल्ली. सो जेन्ना वोटिंग जालें तेन्ना रिझल्ट एका सायडीन 15 येवंक जाय आशिल्ले आणि दुसऱ्या सायडीन 10 येवंक जाय आशिल्ले. पूण जेन्ना रिझल्ट भायर आयले कळ्ळें की भारतीय जनता पार्टीच्या सायडीक 16 वोट पडल्या आणि ऑपोजिशनाच्या सायडीक फक्त 9 वोट पडल्या. आता हे जेन्ना इलेक्शन जालें ताच्या पयलीं काँग्रेस पार्टीन आमकां आपोवंक सुद्दां ना की तुमी आमच्या खातीर येवन वोट करात. तरी पूण आमचें कर्तव्य म्हणून जशें आमी असेंब्लीन केलां सदांच एज अ युनायटेड ऑपोजिशन सदांच भारतीय जनता पार्टीच्या एगेन्स्ट वोटिंग केलां. आमची जबाबदारी म्हणून आज आमचो कोलवाचो झेडपी जो निवडून आयिल्लो बाब अंतोनियो लियाओ फर्नांडीस तो आज गेलो आणि ताणें काँग्रेसाच्या उमेदवाराक वोट केलो. पूण जेन्ना कळ्ळें की भारतीय जनता पार्टीच्या सायडीक 16 वोट पडल्या आणि ऑपोजिशनाच्या सायडीक फक्त 9 वोट पडल्या, बेगीन बेगीन तो काँग्रेसीचो साऊथ गोवा प्रेसिडेंट जो आसा बाब सावियो डिसिल्वा तो आपल्या झेडपीक घेवन भायर एक बायट दिता आणि सांगता की जे 9 वोट ऑपोजिशनाच्या हातून पडल्या ते काँग्रेसीचे 8 आणि गोवा फॉरवर्डाचो 1 म्हणून जो एलायन्साचे 9 जाण निवडून आयिल्ले ते. आता हो आणि तो म्हणटा की आम आदमी पार्टी जी आसा तांच्या झेडपीन खंय बीजेपीक वोट मारला आणि ही बी टीम आणि हे आणि ते तो आपले ते मंत्र म्हणपाक लागलो. पयलीं म्हळ्यार सावियो डिसिल्वा कोण ते म्हाका दिसता गोंयकार सगळे खूब बरे तरेन वळखता. 2022 हो वेल्ली मतदारसंघान काँग्रेसीचो उमेदवार आशिल्लो आणि 2022 इलेक्शनाच्या 2 दीस पयलीं हो एका स्टिंग ऑपरेशनान सापडिल्लो आणि ही वॉज सीन एक्सेप्टिंग कॅश. आणि कित्याक घेतालो, ज्या मनशा कडल्यान कॅश घेतालो ताचे कडल्यान ताणें एक प्रॉमिस घेतली की फाल्यां जर तूं निवडून आयलो जाल्यार आनी काँग्रेसीचो सरकार जर घडलो ना तूं वचून बीजेपीन डिफेक्ट जातलो काय ना. तो कॅश घेता आणि ताका आश्वासन दिता की कांयच प्रॉब्लेम ना, हांव निवडून आयलो आणि आपूण जर काँग्रेसीचो सरकार आमचो घडलो ना जाल्यार हांव बीजेपीन वतलो म्हणून. ही असलो मनीस जो डिफेक्शन स्पेशलिस्ट आसा सावियो डिसिल्वा हो सांगता की आम आदमी पार्टी बी टीम खंय. हांव बाब सावियो डिसिल्वाक एकूच प्रश्न विचारूंक सोदता, जर तुमचे 9 उमेदवार आशिल्ले आणि 9 तुमच्या खातीर वोट केला जाल्यार तेन्ना जेन्ना तुवें जी बायट दिली तुजे बरोबर 8च उमेदवार कित्याक आशिल्ले? 9 खंय गेलो? जो तुमी बीजेपीचो मेंबर गिरदोली इम्पोर्ट करून लास्ट मिनिट म्हणजे बीजेपीचो मेंबर आसतना तुम्ही ताका तुमच्या पार्टीन घेवन ताका तिकेट दिल्ली, तो तुमच्या बरोबर आज कित्याक नाशिल्लो? हे सावियो डिसिल्वा सांगूंक शकता. हे बाब लिडर ऑफ ऑपोजिशन ज्याची कॉन्स्टिट्युएन्सी आसा गिरदोली, ज्या कॉन्स्टिट्युएन्सीन हो मनीस निवडून आयला, जाणे इट इज व्हेरी क्लियर की जाणे आज बीजेपीक वोट मारला, कित्याक ताची म्हाका दिसता हिस्ट्री सगळी बीजेपी बरोबर आसा. सो काँग्रेस पार्टी शूड गिव एन एक्सप्लेनेशन की तुम्ही ह्या लोकांक इम्पोर्ट करून हाडले ते कित्या खातीर. लास्टाक बीजेपीन वचपाकूच आज बीजेपीक तांची गरज नाशिल्ली, तरी पूण तांची आज परंपरा जाल्ली आसा काँग्रेस पार्टीचे की बीजेपीच्या लोकांक भितर हाडपाचे, काँग्रेस पार्टीच्या सिंबलाचेर निवडून हाडपाचे आणि फुल सपोर्ट मागीर परत बीजेपीक दिवपाचो. सो आमी हाजो निषेध करता आणि इतलेच सांगूंक सोदता की जे काँग्रेस पार्टीचे सुप्रिमो आसा बाब राहुल गांधीन तांणी स्वता सांगिल्ले की गुजरातान काँग्रेस पार्टीची युनिट जी आसा तातूंचेच लोक भारतीय जनता पार्टीक सदांच इलेक्शनान सपोर्ट करतात आणि त्याच खातीर फाटली 30 वर्सां गुजरातान भारतीय जनता पार्टी परत परत पावरान येता.
आम्ही राहुल गांधीजीक विचारूंक सोदता, तुम्ही आता गोंयान येवन शोध घालपाची एक गरज जाल्ली आसा की गोंयच्या तुमच्या काँग्रेस युनिटांची कोण असे लोक आसा जे परत परत असे कारनामे करून भारतीय जनता पार्टीक पावरान हाडटा, कित्याक गोंयान तरी आमकां आनीक 30 वर्सां बीजेपी नाका. सो जशें सांगलें, कुत्र्याची शेपडी केन्नाच सरळ जावंक शकना हे परत परत काँग्रेस पार्टी गोंयान दाखोवन दिता.